दिल्लीत 12 ठिकाणी ईडीचे छापे आपल्याला बघायला मिळत आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा छापेमारी केली गेली आहे। ईडीनं दिल्लीमध्ये 12 ठिकाणी छापेमारी केली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा ईडीकडून छापेमारी केली गेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी सुरू आहे। तर अरविंद केजरीवाल यांना ईडीनं 5 वेळा समन्स पाठवून सुद्धा अरविंद केजरीवाल ईडीच्या कार्यालयात हजर झाले नव्हते। त्यानंतर आता ईडीनं दिल्लीमध्ये 12 ठिकाणी छापेमारी केली आहे। यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा छापेमारी केली आहे। तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची ही छापेमारी सुरू आहे। दिल्लीमध्ये 12 ठिकाणी एकूण छापेमारी सुरू आहे। यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव यांच्या घरी सुद्धा छापेमारी सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरू केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, दिल्लीत 12 ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे, त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा छापेमारी सुरू आहे। निश्चितच जगदीश, ज्या प्रकारची माहिती समोर येते की राज्यसभेचे जे आपचे खासदार आहेत एनडी गुप्ता आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांचे जे खासगी सचिव आहेत बिप्लब कुमार यांच्या घरी आता ईडी कडून एकंदरीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे। त्यांच्या घरी छापेमारी सुरू झालेली आहे आणि सूत्रांकडून जी माहिती समोर येते, जवळपास 10हून अधिक ठिकाणी दिल्लीमध्ये हे सर्च ऑपरेशन ईडीने हाती घेतलेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहत होतो की सातत्याने अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले जात होते, मात्र ते उपस्थित राहत नव्हते। त्यानंतर ईडीची छापेमारी होणार अशा कयास कुठेतरी सूत्रांकडून लावला जात होता आणि त्या प्रकारे आज ईडीने 10हून अधिक ठिकाणी ही छापेमारी सुरू केलेली आहे। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।